तर मुन्नारमध्ये गेल्यानंतर ना आपल्याला एवढं काय काय बघायला भेटेल याचा विचार कधीच केला नव्हता भाऊ मी. मुन्नारमध्ये गेल्यानंतर ना सगळ्यात पहिला जे माझं काम होतं ते म्हणजे मला ड्रोन शूट घ्यायचं होतं, कारण तिथं परवानगी जास्त नाही आहे ड्रोन शूटला. तर तिथे गेल्यानंतर ना भाड्यानं भाऊनं ड्रोन घेऊन का नाही आम्ही ड्रोन शूट घेतले. ड्रोन शूटिंग झाल्यानंतर आम्ही एक जीप घेतली आणि जीप घेऊन आम्ही की नाही मुन्नारमध्ये वरती सगळं फिरायला गेलो. सगळ्यात पहिला बघितलं ते काट्यांच्या झाडाचा बाग बघितलो भावानो, आणि तिथं असले वेगवेगळ्या प्रकारची काट्याची झाड होती की नाही मी आयुष्यात कधीच बघितलं नव्हतं हे सगळं. मी तर आज पूर्णपणे बागेत फिरावले आणि बाहेर रस्त्यावर थांबून व्हिडिओ फोटो देऊन काढत बसल्यात. मुन्नारमध्ये जास्त काय नाही बघण्यासारखं भावानो, फक्त चहाची बागाच आहेत आणि तेच बघताना असलं जबरदस्त वाटतंय की नाही विचारू नकासा. व्हिडिओमध्ये बघायला आणि समोरनं बघायला की नाही भावानो जमीन आसमानचा फरक आहे. त्यानंतर आम्ही गेले एका बागेमध्ये. त्या बागेमध्ये एंट्री केल्याबरोबर सगळ्यात पहिला आम्हाला दिसला काचेचा ब्रिज. या ब्रिजवरती काय आम्ही गेलो नव्हतो कारण तिथे तिकीट होती आणि त्या ब्रिजच्या खालच्या बाजूला भावानं पाणी पडतेला असलं जबरदस्त दिसाल की विचारू नका. हा सगळ्यात भारी वाटला भावानं मला मुन्नार मधला पॉईंट. वरती गेल्यानंतर एकदम खतरनाक व्ह्यू दिसालता. खरं मला असं वाटतं की भावानं मुन्नारपेक्षा की नाही उटी बघायला की नाही जी मजा आहे की नाही ती कुठंच नाही आहे, कारण मुन्नारपेक्षा की नाही उटीमध्ये जे व्ह्यू आणि लोकेशन आहे की नाही ते जबरदस्त मला वाटलं. बाकी तुम्हाला कुठलं पॉईंट आवडते ते कमेंट करून नक्की सांगा आणि नेक्स्ट पार्ट बघायला विसरू नका, कारण नेक्स्ट पार्ट मध्ये आपण उटीमध्ये असणार आहे. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि जाताना आपल्या भावाला फॉलो करायला विसरू नका. आणि डिटेलमध्ये ब्लॉग जर बघायचा असेल तर ते आपल्या युट्यूब चॅनलवर अवेलेबल आहे, तर लवकरात लवकर जाऊन बघा.